वसा जनसेवेचा। जिल्ह्यात सध्या काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरी बहुतांश भागात अद्याप 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झालेला नाही। कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 6 इंच ओल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये। यावर्षी अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे। मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 29,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे। यामध्ये प्रामुख्याने कापूस, तूर, मका या पिकांचा समावेश आहे। कृषी विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून एखादे पीक वाया गेल्यास दुसऱ्या पिकातून आर्थिक उत्पन्न मिळवता येईल। तसेच रुंद वरंबा सरी पद्धत म्हणजेच बीबीएफ किंवा बेडवर टोकन पद्धतीने पेरणी करण्याचे आव्हानही करण्यात आले आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात सध्या खतांचा तुटवडा नाही। कृषी अधिकाऱ्यांनी खत उपलब्धतेबद्दल महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे। काही दिवसांपूर्वी डीएपी खताची अडचण भासत होती, परंतु प्रशासनाने राखीव साठ्यातील 1100 मेट्रिक टन खत टप्प्याटप्प्याने गेल्या आठवड्यात 600 मेट्रिक टन व उर्वरित या आठवड्यात वितरित केले आहे। त्यामुळे आता जिल्ह्यात खतांची कोणतीही टंचाई भासणार नाही। पाऊस नक्कीच येईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांचे नियोजन करून योग्य वेळेतच पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे। काल परवापासून जो काही बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे, मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी जी आहे की 80 ते 100 मिलीमीटर पाऊस सध्या झालेला नाही आहे। काही ठिकाणी मात्र पाऊस चांगला झालेला आहे, समाधानकारक झालेला आहे। अशा ठिकाणी पेरणी करायला काही हरकत नाही। आज रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 29,000 हेक्टरवर जी आहे खरीप पिकाची पेरणी झालेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने कापूस आहे, तूर आहे आणि मका आहे। आणि या संदर्भामध्ये सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती राहील की आपल्या भागामध्ये जोपर्यंत 80 ते 100 मिलीमीटर पाऊस किंवा 6 इंच ओल होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये। पाऊस येणार आहे, पेरणीची घाई करू नये। आणि हे करत असताना यावर्षी अल निनोचा जो काही प्रभाव आहे त्या अनुषंगाने आपण प्रामुख्याने जे काही बाबी करायच्या आहेत आपल्याला। सिटी न्यूज।